वाईट वाटणार, बऱ्याच बायकाशनी वाईट वाटते. आधी आशा दावली मतदानाच्या पुढं आणि आता काय केलंय, आता सगळी वगळून टाकले त्यातनं. त्यावेळेस तुम्ही कागदपत्र घेतले तेव्हा ह्या त्रुटी नाही पाहिल्या का? मग आताच तुम्ही तुमच्या आता निवडणुकीच्या पुढे ह्या त्रुटी तुम्ही कागदपत्रातून का बघता? तर नाही बघायला पाहिजे. अर्ज योग्य नसेल तर बाद केला तरी चालेल, काय अडचण नाही. कारण सरकारी तिजोरीवर भरपूर ताण येत आहे, त्याच्यामुळे भरपूर सरकारी इतर योजनांसाठी निधी उपलब्ध होत नाही. आज पंचमी आहे आणि लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावानं या ठिकाणी झोका बांधलाय आणि महिला या ठिकाणी खेळाचा आनंद घेत आहेत. मात्र आज राज्य सरकारनं जवळपास 26 लाख लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज पंचमीचा सण आहे, काय सांगाल? आज पंचमीचा सण हा एकता नगर इसबावीमधून मी महानंदा डोंबाळे बोलते. तर आज ह्या पंचमीच्या सणामुळे आम्ही एकत्र येऊन आम्ही वेगवेगळे आनंद आणि खेळ खेळतो आणि त्यातून आम्हाला एक वेगळं व्यायामाचं एक आम्हाला हे मिळतं आणि त्यामुळे आम्ही छान वेगवेगळे खेळ खेळतो. धन्यवाद. चांगलं वाटतंय, दम लागला एकदम. हो इकडे या, थांबा जरा. कोण बोलणार आहे? या ठिकाणी आपण पाहतोय की लाडक्या बहिणींनी फेर धरलेला आहे आणि बोलायला देखील त्यांना कोणाला वेळ नाही. आपल्या आपल्या गाण्यामध्ये त्या दंग झालेल्या आहेत. मावशी अहो लाजू नका, इकडे बघा. हो इकडे या मावशी, ऐका तर की अहो नाही मी लाडके बहिणीचे पैसे आले का? लाडक्या बहिणीचे पैसे काय मी बघायलाच काय माहिती होणार आहे मला. आज काय झालंय, सरकारनं 26 लाख लाडक्या बहिणी कमी केलेत. कळलं का तुम्हाला? बातमी वाचली का? काय योजना चालू ठेवली पाहिजे का बंद झाली पाहिजे? काय चालू ठेवली पाहिजे. गरजवंत महिलांसाठी ती गोष्ट फायद्याची आहे. फायद्याची काय महिलांची सोय केली त्यांनी, आम्हाला काय मिळत नाही, मिळत जरी नसली तरी ज्यांना गरज आहे त्यांचा चांगला फायदा आहे त्यांचा. गरज आहे त्यांना, रोजगार मिळते. लहान मुलांना लहान असं रोजगारी लोकांना खाणं पिणं त्याच्यावर भागते त्यांचं थोडंफार. बरोबर आहे, चालू राहिली पाहिजे. चालू राहिली पाहिजे. गोरगरिबांना चालू राहिली. तुम्हाला काय वाटतंय? मला वाटतंय अशीच योजना चालू राहायला पाहिजे. ह्या योजनेपासून फार फायदा सगळ्यांचा आहे आणि सगळ्या लोकांना ह्याची चांगलीच सपोर्ट मिळतो या आणि गरीब लोकांना तर जास्तीच मिळतो या. त्यांना फार उपयोगी पैसे येतात. अशीच योजना चालू राहिली पाहिजे. निवडणुकी अगोदर चालू केली आणि आता सगळ्यातनं 26 लाख वगळल्यानंतर वाईट वाटणार, बऱ्याच बायकाशनी वाईट वाटते. आधी आशा दावली मतदानाच्या पुढं आणि आता काय केलंय, आता सगळी वगळून टाकले त्यातनं. असं केलंय, असं नाही करायला पाहिजे. सगळ्यांना अपेक्षा लागल्या होत्या, सगळ्यांना अपेक्षा लागले, ते आशा लागले, ते त्याच्यावर काहीतरी त्यांचं पुढचं नियोजन असतंय. दवाखान्याला पैसा लागतोय, कशाला रेशनला पैसा लागतोय, ह्याला पैसा लागतोय. कुठनं आणायचा पैसा गोरगरिबानं? आज पंचमीचं सण आहे, काय सांगाल? छान वाटतंय. कशी इथं सगळ्या सुविधा ती कशा केल्यात? छान केले सुविधा. महिलांना तेवढंच एक हो, वेगळा आनंद मिळतोय. लाडक्या बहिणी योजनेबद्दल तुम्ही काय सांगा? लाडकी बहीण योजनेबद्दल मला सांगायचं म्हणलं तर ही योजना खरंच चालू ठेवली पाहिजे. कारण आत्ताच्या काळाला हे जे गरज आत्ताच्या महिलांनी जे हे फायदे घेतले तर ह्यातून त्यांचे बरेच काही कामाचे नियोजन करत होत्या. तर हे नियोजन चालू ठेवण्यासाठी सरकारने हे लाडकी बहीण योजना बंद न करता चालू ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्यांच्या सगळ्याच बारीक सारीक सुविधांच्या गरजा पूर्ण होतात. त्यामुळे सरकारने ही योजना बंद नाही करावी एवढंच मी त्यांना सांगते. खरं तर सरकार या योजनेमुळे निवडून आलं, महिलांनी भरभरून त्यांना मतदान दिले. असं आता जी बदल करायला लागलेत ही कुठेतरी चुकीचं वाटतंय का नाही? हो, खूप चुकीचं वाटतं. कधी असं ह्यांना मोजमाप लावलं नाही काय नाही, आता मात्र त्यांना प्रत्येक गोष्ट दिसते. नाही, त्यावेळेस तुम्ही कागदपत्र घेतले तेव्हा ह्या त्रुटी नाही पाहिल्या का? मग आताच तुम्ही तुमच्या आता निवडणुकीच्या पुढे ह्या त्रुटी तुम्ही कागदपत्रातून का बघता? तर नाही बघायला पाहिजे. जे कागदपत्र घेऊन तुम्ही आतापर्यंत योजना चालू ठेवली ती चालूच ठेवावी. कुठल्याच कागदपत्राची पडताळणी नाही केली पाहिजे, त्रुटी न काढल्या पाहिजे आणि लाडकी बहीण योजना चालू ठेवली पाहिजे. अजून काही महिला आहेत आपल्यासोबत, गेले काय सगळ्या बोलणाऱ्या? तुम्ही काय सांगाल? काय पंचमी सणाबद्दल काय तर सांगा, नाव घ्या काकांचं.
काय सांगाल लाडकी बहीण योजनेबद्दल? आता बंद करणार आहे सरकार, म्हणजे 26 लाख वगळणार आहेत महिला त्यातनं. जर अर्ज योग्य नसेल तर बाद केला तरी चालेल, काय अडचण नाही. कारण सरकारी तिजोरीवर भरपूर ताण येत आहे, त्याच्यामुळे भरपूर सरकारी इतर योजनांसाठी निधी उपलब्ध होत नाही आहे. सरकारी जे वेतन आहे ते रोखले जातात. त्यामुळे फक्त जे गरजू आहेत त्यांचे अर्ज बघून त्यांच्यासाठी ही योजना चालू ठेवली पाहिजे असं माझं मत आहे. कोणता खेळ चालू आहे? एवढे सगळ्या जणांची फुगडी एकत्र. बरं, पंचमी सणाबद्दल कोण सांगणार आहे? काय सांगाल तुम्ही? नाही काय तुम्ही कोण बोलणार आहे? काय नाव तर घ्या. नाव हा नाव घ्या. इकडे 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 लाईट कडे बघा. हा वाटू द्या. इकडे इकडे बघा. तुळशीला घालते प्रदक्षिणा, विष्णूला वाहते तुळशी, राहुल रावांचं नाव घेते पंचमी दिवशी. झालं बस. बस. बर, आता एक लाडक्या बहिणीची जी योजनेचं जी सुरू आहे हा. तर ते 26 लाख महिलांना त्यातून वगळण्यात येणार आहे. काय तुम्हाला वाटतं? आम्हाला मिळतच नाही त्याचा. नाही, उत्पन्न जास्त आहे म्हणून मिळत नाही, पण ज्यांना गरज आहे त्यांना मिळलं पाहिजे. हो मिळलं पाहिजे. मिळलं पाहिजे. हा. तुम्ही काय सांगा? नको बोलायला नको. तर या ठिकाणी या सगळ्या महिला आहेत. सगळ्यांचं असं एक म्हणणं येतं की लाडकी बहीण योजना जी आहे, जी गरजवंत महिला आहेत, तुम्ही निवडणुकीच्या अगोदर जर असा भेदभाव केला नाही तर आता असा कशाला भेदभाव करताय? आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि सरकारनं ही योजना चालू ठेवावी अशी मागणी या ठिकाणी या लाडक्या बहिणी करत आहेत. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.